पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ असलेले नरोत्तम सिंग यांची गोव्यातील विलामध्ये हत्या करण्यात आली। या हाय प्रोफाईल खुनाच्या घटनेनंतर पोलीस कारवाईत 2 जणांना अटक केली। मात्र आता तिसऱ्या अटकेनंतर हे तिन्ही आरोपी मिळून नरोत्तम सिंग उर्फ निम्स डिल्लॉन यांना सेक्स्टॉर्शनद्वारे ब्लॅकमेल करत होते अशी माहिती समोर आली आहे। पण अखेरच्या क्षणी त्या तिघांच्या कटाचा पर्दाफाश झाला आणि मग त्यांनी नरोत्तम सिंगची हत्या केली। गोवा पोलिसांना सकाळी फोन आला। कॉल करणारा सांगतो की गोव्यात एका विलामध्ये एका व्यक्तीचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झालाय। मृत व्यक्ती दुसरा कोणी नसून त्या विलाचा मालक नरोत्तम सिंग ढिल्लॉन आहे। 77 वर्षीय नरोत्तम सिंग हे 3 आलिशान विलाचे मालक होते। यातील एक विला त्यांनी स्वतःचे निवासस्थान म्हणून वापरला, तर उर्वरित 2 विला त्यांनी गेस्ट हाऊस म्हणून रूपांतरित केले। पोलिसांनी मृतदेहाची बारकाईने तपासणी केली असता त्यांना नरोत्तम सिंग यांचा मोबाईल फोन आणि सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळून आले। डिल्लॉन सहसा हातात कडा, सोन्याचा चेन आणि अंगठ्या घालत असे, परंतु ज्या लोकांनी त्यांना मारले त्यांनी हत्येनंतर लूटपाट केल्याचं दिसून येतं। म्हणजेच प्रथमदर्शनी हे प्रकरण दरोडेच्या उद्देशाने खुनाचे प्रकरण असल्याचं दिसत होतं। पोलीस विलामध्ये पोहोचले। पोलीस स्निपर डॉग आणि फॉरेन्सिक टीमने आपापल्या मार्गाने खुन्याचा सुगावा गोळा करण्याचा प्रयत्न केला। त्याचवेळी विलाची तपासणी करताना पोलिसांना CCTV फुटेज पाहिले, जे दुसऱ्या बिल्डिंगच्या कॅमेऱ्यात कैद झाले। या फुटेजमध्ये रात्री 3:30च्या सुमारात डिल्लॉन एका कारमधून रवाना झाले। त्यानंतर 3 फेब्रुवारीला एक जोडपे विलात पार्टी करण्यासाठी पोहोचले। घटनेच्या आदल्या दिवसापर्यंत अनेक पाहुणे डिल्लॉन यांच्या गेस्ट हाऊसवर पार्टी करत होते, त्यामुळे पोलिसांनी या दिशेने तपासाची चक्रे फिरवली। त्यानंतर घटनेच्या रात्री काही जण विलातून बाहेर पडत होते, मात्र ते मुख्य दरवाजाने न जाता खिडकीचा वापर करत असल्याचं दिसलं। डिल्लॉन यांची हत्या त्यांच्या विलाच्या बाहेर पडलेले कपल याशिवाय गोवा पोलिसांना आणखी एक तक्रार एका कार मालकाची मिळाली होती। रेंट ए कारच्या एका व्यक्तीने कपलला कार भाड्याने दिली, मात्र ते कार घेऊन गोव्याच्या बाहेर गेले। ते फोनही उचलत नव्हते। या दोन्ही प्रकरणाने पोलिसांचा संशय बळावला। त्यांनी चौकशी करून त्या मुलामुलीला अटक केली। संशयास्पद जोडप्याला अटक केल्यानंतर चौकशीत वेगळे सत्य बाहेर पडले। लुटीच्या हेतूने नव्हे तर सेक्स्टॉर्शन टोळीशी त्यांचा संबंध होता। डिल्लॉन यांना जाळ्यात अडकवून ते पैसे लाटत होते, मात्र कट पूर्ण होण्याआधीच त्यांची पोलखोल झाली। इंस्टाग्रामवर एका मुलीसोबत मृत व्यक्तीची ओळख झाली। त्यानंतर मृत व्यक्तीला जाळ्यात अडकवले गेले। आरोपींनी चौकशीत गुन्हा कबूल केल्याची माहिती आहे।